क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला। जत परिसरात दहशत निर्माण करणारा तसेच खंडणी, अपहरण, मारहाण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला हद्दपार कुख्यात गुंड मधुकर उर्फ मध्या दादासाहेब वाघमोडे वय वर्ष 40 राहणार गुळवंची तालुका जत या जत पोलिसांनी सोमवारी दिनांक 15 रोजी सायंकाळी अटक केली। गुळवंची येथे एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मध्या येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी सापळा रचून ही कारवाई केली। मधुकर उर्फ मध्या वाघमोडे हा जत परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। काही दिवसांपूर्वीच तो मोक्का कायद्यातील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता। तसेच जत पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तो पोलिसांना हवा होता। विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असताना पोलीस तपासणी पाहून त्याने आपल्या वाहनासह क्रमांक MH06B 4751 वरून पलायन केले होते। त्यावेळी त्याच्या वाहनातून तलवार व लोखंडी एडका जप्त करण्यात आला होता। तेव्हापासून तो फरार होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली फरार संशयितांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे। याच दरम्यान सहाय्यक निरीक्षक बिरप्पा लातुरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मध्या वाघमोडे हा एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गुळवंची येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ओलकेकर, योगेश पाटोळे आणि कोंडिबा बंडगर यांचे विविध पथक तयार करून खासगी वाहनाने घटनास्थळी गाठले। अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यास बंदी असतानाही त्याने आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यात जत पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे करत आहेत।